मौलाना टाइम लगता है उसको नीचे उतारने को। डॉक्टर आहे अमोल कोल्हे साहेबांचं हेलिपॅडवर आगमन झालेलं आहे। आदरणीय भरतभाऊ मैन साहेब त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करीत आहेत। आदरणीय डॉक्टर कोल्हे साहेबांचं भरतभाऊ मैन आणि सर्व भाऊंचं मित्रमंडळ, सर्व मतदार बांधव आदरणीय कोल्हे साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत करीत आहेत। उतरला का? संभाजी राजे दल्ला भाऊ बाईकवर या, बाईकवर या। शरदचंद्र पवार साहेबांचा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा शरद भाऊ तुम आगे बढ़ो, शरद भाऊ तुम आगे बढ़ो, शरद भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा, डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा। अरे रामकृष्ण हरी, छत्रपती शिवाजी महाराज की
छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या बद्दल आदर आहे, परंतु चूक जर असेल आणि ती लोकशाही मार्गाने जर आपल्याला लादली गेली असेल तर ती चूक झाली भाऊ, हे सांगण्याचं काम या दिवशी या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि हे दाखवून द्यायचं आहे की भाऊ तुम्ही चूक केलेली आहे आणि ही चूक आता तुम्ही दुरुस्त करू शकणार नाही. म्हणून आम्ही हा वेगळा निर्णय घेतला आणि ज्यांनी चूक केली त्यांच्या हे लक्षात येईल. पवार साहेबांना तुम्ही सोडून गेले, त्या पवार साहेबांचे काही कारणास्तव ते येऊ शकले महाराष्ट्रामध्ये जे त्यांचं आज या पार्श्वभूमीवर मी परत एवढं सांगू इच्छितो की आताच कोणीतरी उल्लेख केला की एक महाराज आले होते. मी असं म्हणेन, या देशामध्ये हिंदू राहतात, या देशामध्ये मुस्लिम राहतात, या देशामध्ये सिख ईसाई वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक बहुसंख्येनं आपण राहतो. वेगवेगळ्या धर्माचे लोक वेगवेगळ्या ग्रंथाचं पालन करतात, धर्मग्रंथांचं पालन करतात. ते सगळेजण जे हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, वेगवेगळ्या जाती धर्माचे पालन करलेले असतील, ते आपापल्या धर्मग्रंथांचं पालन आपल्या घरी करतात. परंतु या सगळ्या धर्मग्रंथांना एकत्रित एका हाराप्रमाणे, मण्यांच्या हाराप्रमाणे जो बांधून ठेवतो तो ग्रंथ म्हणजे या देशाचं संविधान. या संविधानानं या सगळ्या धर्मग्रंथांना बांधून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळ्यांना खांदा लावून मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. मला आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, आभार. शेवटी एकच, ज्या दिवशी 23 तारखेला रिझल्ट लागेल त्या दिवशी जे विजयाचं सर्टिफिकेट, विजयी उमेदवाराचं सर्टिफिकेट दिलं जातो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्याच्यावर नाव लिहिलेलं असलं पाहिजे, शरद अप्पाराव मैन. धन्यवाद. या ठिकाणी निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बऱ्याच लोकांनी, म्हणजे 5, 7, 8 लोकांनी उमेदवारी मागितलेली होती. त्यापैकी एक इथला युवा नेतृत्व अनुकूल चव्हाण यांना सुद्धा उमेदवारी मागितलेली होती. परंतु उमेदवारी न मिळाल्यानंतर सुद्धा ते जीवाचा रान करून संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचाराला लागलेले आहेत. पाहुण्याला आणण्यासाठी आपले शरद मैन यांच्या सोबत हेलिपॅडवर ते गेलेले आहेत. अतिशय सुंदर तो भाषण करतोय युवक.